आपण सगळ्यांनी ते पाहिलं. मी वरच्या परिषदेमध्ये बोललो, सभेमध्ये बोललो. परिषदेमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती महोदयांनी सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन केलं आणि सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी लावली. त्यामुळे एवढं झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये सभागृहामध्ये एका सभागृहात निलंबन झालंय, एका सभागृहामध्ये चौकशी लागलेली आहे. बघू आता काय होतंय. विधान परिषदेमध्ये उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन केलं. त्याच्यावर मोठा वाद निर्माण झाला की नीलम गोरे उपसभापती त्यांना तो अधिकार नाही, IPS अधिकाऱ्यांना निलंबन करण्याचा. त्याच्या बाबतीतला नियम विधान परिषद नियमावलीमधला जो आहे तो विधान परिषदेमध्ये सन्मान्य सदस्य हेमंत पाटलांनी वाचून दाखवला. त्या आसनावरती उपसभापती किंवा तत्सम प्रभारी सभापती जरी बसलेले असले आणि त्यांनी जरी एखादा निर्णय घेतला, निर्देश दिला, आदेश दिला, तर तो सभापतींच्या अधिकारात जे आदेश असतात तेवढेच त्याला अधिकार आहेत. ते विधान परिषदेच्या नियमामध्ये स्पष्ट त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळं मान्य उपसभापती विधान परिषद मान्य नीलमताई गोरे यांनी दिलेले जे सकाळचे आदेश आहेत ते विधान परिषद नियमावलीच्या कामकाजाच्या अनुसरून, कामकाजात त्यांना दिलेल्या अधिकारात अनुसरून नियमाच्या चौकटीत असणारेच त्यांनी आदेश दिलेले आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांचा ठाकरे गटाच्या आमदारांनी या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सभापती म्हणून नीलम गोरे यांना तसा अधिकार नाही आणि त्या संदर्भात सभापतींकडे नीलम गोरे यांना पदावर हटवण्यासंदर्भात त्यांनी काय मागणी करायची ती करावी. त्यांनी विधान परिषद नियमाचं पुस्तक वाचावं, विधान परिषद नियमाचं पुस्तक त्यांनी त्याचा अभ्यास करावा. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, ज्याचा उल्लेख सभागृहामध्ये आमदार हेमंत पाटलांनी तो नियम वाचून दाखवला आणि त्याच्यात स्पष्ट म्हणलेला आहे सभापती पदावरून काम करताना उपसभापती किंवा प्रभारी सभापती जे आदेश देतील ते सभापतीने दिलेल्या आदेशाप्रमाणे असतील. तर या सगळ्यामध्ये आता हिंदुत्वासाठी एखादा जिल्हा परिषद अध्यक्ष गेला तर काय अडचण? आम्ही कोणाचे आहे? आम्ही हिंदुत्ववादी नाही का? भाजपचा झाला तर अडचण. पण आम्ही नाही का हिंदुत्ववादी? मग आमच्याकडे बहुमत आहे ना, आमच्याकडे बहुमत आहे. हिंदुत्ववादी तर आम्ही पण आहोत ना. उद्धव ठाकरेंची साथ का सोडली त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. आम्ही पण हिंदुत्ववादीच आहोत, आम्ही पण शिवसेनेचेच आहोत आणि बहुमत आमच्याकडे आहे ना. असं जर तुम्हाला एवढं जर तुम्हाला हिंदुत्ववादी अध्यक्ष व्हावं असं वाटत असेल तर बहुमत मिळालं पाहिजे त्याला. नुसतं कोणी हिंदुत्ववादी येऊन असून त्याला अध्यक्षपद मिळत नाही. अध्यक्षपद मिळवायला लोकशाही मार्गाने बहुमत लागतं. महेश शिंदेच्या पत्नी प्रिया शिंदे या अध्यक्ष झाल्या, त्यांनी काय म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून राजानं मारलं या संदर्भात दिवसभराचा प्रकार नाही बघा, राजाला मारलं का काय आणि मारलं म्हणण्यापेक्षा ही आमची झटापटी झाली. आणि आम्ही स्वतः मकरंद आमदार मंत्री महोदय मकरंद पाटील आम्ही आमच्या बरोबरच्या सदस्याला मतदान केंद्रामध्ये नेत होतो. त्याला अडवलं. तो सदस्य माझ्याजवळ होता, माझ्या बरोबर होता आणि अडवताना समोरून 5-6 महिला पोलिसांनी लाट्या काट्या लावून आम्हाला ढकललं पाठीमागं आणि पुढं आम्ही जाऊ नये म्हणून पोलिसांनी दंडाला धरून ओढलं पाठीमागं. मारहाण केली म्हणजे काय काठीने मारलं कशाने मारलं असा प्रकार नाही. धक्काबुक्की केली, झटापटी झाली, त्याच्यामध्ये माझ्या हाताला लागलं. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. या सगळ्यामध्ये महेश शिंदे यांनी जेवढे तुम्ही आरोप केले होते, ज्या ज्या घटना तिकडे घडल्या हे जेवढं तुम्ही सांगितलं होतं पोलिसांची यामध्ये कुठे चूक नव्हती. शंभूराज देसाई मध्ये आली त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. ते होते का तिथं? तुम्ही जसं महेश शिंदे आमदारांनी जे बोलले ते सांगितलं त्याला तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता. तुम्ही तिथं आखोद्याचा हाल बघायला होता का? मी भोगले ना स्वतः. मी जे भोगलंय मी तिथं होतो ते मी सांगतोय. महेश शिंदे तर कुठं लांब होते, जवळ पण आले नाहीत, नव्हते पण तिथं. त्यामुळं आमदार महेश शिंदे आमचे मित्र आहेत, आमच्या पक्षातले आमदार आहेत. त्यांना म्हणावं सांगे वांगे कोणाचं ऐकून काही बोलू नका. तुम्ही जर तिथं असाल तर तुम्ही समोर डोळ्यानं जे बघितलं तेच सांगा. नाही तर डोळ्यानं बघणारे मी आहे, आमदार मकरंद पाटील आहेत, आमदार शशिकांत शिंदे आहेत, खासदार नितीन काका आहेत. हे 4ही लोक आम्ही महायुती म्हणजे युतीमधले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाची युतीमधले आम्ही 4 जण तिथं आहे. तिथं नव्हते सुद्धा. तिथं त्यांच्या पक्षाचे इतर पदाधिकारी जे होते ते पलीकडच्या बाजूला होते, अगदी सभागृहाच्या दरवाजेजवळच्या केबिन मध्ये बसले होते. तिथं सुद्धा महेश शिंदे नव्हते. त्यामुळे जे महेश शिंदे तिथं उपस्थित नव्हते
कोणाचे तरी सांगे वांगे वर्ण ते सांगून बोलतात, मी त्याला फार गांभीर्याने घेत पण या नाही. सगळ्यामध्ये महेश शिंदे जे म्हणत आहेत, महेश शिंदे जे म्हणत आहेत, दुसरीकडे तुम्ही आता म्हणत आहे की महेश शिंदे तुम्ही आता म्हणत आहेत की महेश शिंदे तुमचे मित्र आहेत, मात्र महेश शिंदे तुमचे मित्र असताना आता ते कुठेतरी भाजपवासी होते, कारण तुम्ही आता म्हणालात की ते माझे मित्र आहेत, मात्र त्यांनी तुम्हीच केलेले जेवढे आरोप होते त्याचं खंडन केलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी ते भाजपवासियांना महेश शिंदेनी पाठीत खंजीर खुपसला असं म्हणा. महेश शिंदेच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार पक्षाच्या मुख्य नेत्यांना आहे. आम्ही एकत्र आमदार म्हणून काम करतोय. मी जरी मंत्री असलो, पालकमंत्री असलो, तरी आजपर्यंत आमदार महेश शिंदे आपले पक्षात एक सहकारी आमदार आहेत. त्यांना बरोबर घेऊनच मी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी काय म्हणायचं, त्यांनी कसं वागायचं, त्यांनी कुणाबरोबर जायचं याचं स्वातंत्र्य त्याला लोकशाहीमध्ये आहे. त्याला जसं वागायचं तसं ते वागलेले आहेत, त्यामुळे त्या बाबतीतला निर्णय पक्ष घेईल. पण या सगळ्या संदर्भात त्रास झाला का? वैयक्तिक त्रास झाला या सगळ्या? मी एवढंच त्या दिवशी देखील सांगितले, मतदान झाल्या पक्षानं सातारा जिल्हा परिषदेमधल्या निवडणुकीतला पक्षादेश बजावण्याचा अधिकार, पक्षाचा व्हीप बजावण्याचा अधिकार पक्षाचा उपनेता म्हणून मला दिलेले होते. त्यामुळं मला दिलेल्या अधिकारामध्ये मी माझ्या सहीनं जिल्हा परिषदेला शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सगळ्या सन्मान्य जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजावलेला आहे. तसाच व्हीप महेश शिंदे समर्थक 2 जे सदस्य होते त्यांना देखील बजावलेला आहे. त्या 2 सदस्यांनी उघड भारतीय जनता पक्षाच्या बाजूला जाऊन बसून सभागृहामध्ये त्यांच्या बाजूने हात वर केलेला आहे. या पुरावा आहे सभागृहामधला. त्यामुळे त्या 2 सदस्यांवर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया चालू करण्याच्या सूचना शिवसेना पक्षाचे सातारचे कायदा सल्लागारांना मी दिलेल्या आहेत. शिवसेनेमध्ये साताऱ्यामध्ये शिवसेनेत सर एसपीचं जे निलंबन वरच्या सभागृहात झाले त्यातून अजून कायम आहे, काय पुढे प्रक्रिया? त्याच्यावर अद्याप सभागृहात दुसरा निर्णय झालेला नाही. सकाळी जो निर्णय झाला, सकाळी जे आदेश माननीय उपसभापती महोदयाने दिले ते आदेश अद्यापही कायम आहेत. त्याच्यावर दुसरा सुधारित आदेश कुठलाही झालेला नाही. सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये 2 फूट पडले का? 1-2 गट तयार झालेत का? कारण त्यांचं म्हणणं असं आहे की स्थानिक लेवलला निवडणुका किंवा त्यांचे मतदार ठरवण्याचे अधिकार हे स्थानिक लेवलला स्थानिक आमदारांना देण्यात आले होते, असं त्यांचं म्हणणं होतं. उमेदवार सुचवण्याचे अधिकार दिले होते. पक्षाच्या चिन्हावर अमुक जिल्हा परिषद गटातनं कुणाला उमेदवारी द्यायची, 4 उमेदवार इच्छुक आहेत, त्यातला कुणाला द्यावा, पंचायत समितीला 10 उमेदवार इच्छुक आहेत, त्यातल्या कुणाला द्यावा, हे ठरवण्याचे अधिकार पक्षाने आमदारांना दिले होते. पण सर महेश शिंदे इथे आंदोलनाला उपस्थित राहिले नाही. दुसरीकडे जयकुमार गोरे यांना मिठी मारल्यामध्ये सुटले. त्याच्यामुळे एकूणच पक्षामधून निदान कारवाई होण्याची अपेक्षा आहे. नांदा सौख्य बरे. देसाई साहेब, माध्यमांची प्रतिक्रिया दिल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार महेश शिंदे यांची कानाफूस पण झाली, गळाभेट पण झाली. सांगितलं की नांदा सौख्य बरे, नांदा सौख्य बरे. त्यांची देहबोली अशी होती सर, बोलींनी असं म्हटलेलं आहे, पण मग एक आमदार कमी होईल ना शिवसेनेचा जर कारवाई झाली? आम्ही कुठं म्हणलं कमी झाला आमदार म्हणून? कारवाई कोणावर होईल म्हटले मी? जिल्हा परिषद सदस्यांवर. ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी व्हीपचं उल्लंघन केलं, जिल्हा परिषद मतदान अध्यक्ष उपाध्यक्षाचं मतदान करताना सभागृहामध्ये हात वर करून ज्याचा इव्हिडन्स आहे, ज्याचा पुरावा आहे, त्या सदस्यांवर डिस्क्वालिफिकेशन होईल. जयकुमार गोरेने हे तुमचं सगळं फोडून त्यांनी म्हटलेलं की तुम्ही तिकडे येऊन कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलेलं आहे. पोलिसांवर प्रेशर हा मला सांगा, दूध का दूध पाणी का पाणी त्या दिवशी झालेला आहे. सातारचा स्थानिक मीडिया सगळं बघायला आहे, सातारचे स्थानिक पत्रकार सगळं बघायला आहे. आणि लोकांनी पाहिले ना, हे 33 लोक गेले मतदानाला आणि ह्यांचे 2 लोक ह्यांच्या हातातून उचलून कुणी नेले? साध्या वेशातल्या पोलिसांनी नेले. म्हणजे पोलिसांनी, सातारा जिल्हा पोलिसांनी अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदाची सप्रेम भेट सातारच्या भारतीय जनता पक्षाला दिलेली आहे. ठीक आहे, काय होणार? मी काय सांगितलं, आता 7 वाजलेले आहेत. परिषदेचं कामकाज संपूर्ण आम्ही बाहेर पडलेलो आहे. सकाळचा जो निर्णय आहे माननीय उपसभापती महोदयांचा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचा, तो अद्याप कायम आहे. त्याच्यावर दुसरा सुधारित आदेश सभागृहामध्ये, दुसरे सुधारित निर्णय सभागृहामध्ये झालेले नाहीत. युतीमध्ये खिळगी पडलेली आहे का कशामुळं? साताऱ्याच्या या धक्का? नाही, बघा, मी तुम्हाला सांगतो,
नगरपालिकेच्या निवडणुकीला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी महायुती करायचा प्रयत्न केला. भाजपच्या जिल्हा नेत्यांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषदेच्या वेळी मी प्रयत्न केला, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी सांगितलं आमच्या पीएकडेच निरोप दिला, आम्हाला स्वतःच फोन केला नाही. पण सातारा शहरामध्ये असताना त्याला मिटिंगचा निरोप पोचला असताना ते स्वतः बैठकीला दोन्ही मंत्र्यांपैकी 4 आमदारांपैकी कोणी भाजपचे आलं नाही. त्यांनी पहिल्यापासून